बाह्यांची जेवण झाली. बटाट्याची भाजी चपाती, कारण उद्या एकादशी आहे. आज बटाट्याची भाजी चपाती ते बाजरीची भाकरी. मस्त जेवण झाले. आमचे सिलेंडर चालले तिथे. नाही व्हिडिओ नाही घ्यावा लागायचे आता, कारण 15 दिवस. आमच्या आचारी वर की आचारी नाही, खरंच म्हणता ना आचारी. एकादशीचा साबुदाणा. इथून निघालेलं आहे आता. एवढी गर्दी आहे आता, जोडी जोडी मध्ये चालायचंय, कारण जर एखादं चुकलं तर काही सापडू शकत नाही म्हणून. जोडी जोडी चालला, जोडी जोडी. वारीमध्ये इतक्या वस्तू वाटतं, लोक एवढं अन्नदान करते, पण आम्ही खरंच घेतलं नाही बरं का. पण एवढी चिक्की घेतली. लोक झेंडू बाम वाटी, त्यात
झेंडूबाम सुद्धा वाटली, ज्याला अन्नदान करायचं, ज्याला काही सेवा करायची, समजा आरोग्यासाठी त्यांनी काही झेंडूबाम वाटले. तर ही पहिलीच चिक्की आपण घेतली, नाही तर काहीच घेतलं नाही. पाण्याची बॉटल, दूध, दही, काय काय वस्तू भेटत होत्या. या पाण्याच्या बॉटल, सरबत, चहा, बिस्किट, कुरकुरे, चिप्स, भरपूर वस्तू वाटल्या. आमचा आज मुक्काम इथं आहे. वातावरण पण थोडं थंडीचं आहे आज, बघू शकता तुम्ही सगळे. एवढी गर्दी आहे. आजचा मुक्काम आपला इथंच. दिवे घाट चढल्यानंतर गाडी वगैरे इथं पलीकडून ट्रॅक्टर आहे आणि आहे गार्डन आहे, पण गवतावर मच्छरमुळं नाही झोपायचं. मच्छर जास्त चावतील म्हणून नको वाटलं सगळ्यांना. मच्छर जास्त चावतील म्हणून नको वाटतं सगळ्याला. म्हणून मग लेडीज याच्यामध्ये झोपणारे तंबूची सगळी सोय केलेली. तंबू म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे, आणि वारकरी म्हटल्यावर प्रत्येकाच्या ज्या दिंड्या आहे त्यांच्याजवळ अशी तंबू असत्या. अशी तंबू ठोकलेली आहे, तुम्हाला दाखवते. आम्ही एवढं हसले पहिल्या वेळेस बघितलं. हे बघा, सगळं माणसांनी नियोजन केलं. माझी तर पहिली वेळ, त्याच्यामुळे मला खूप भारी वाटला तंबू. बरं, वारकरी म्हटल्यावर काय असं सगळं ठोकून वगैरे माणसांनी याचं नियोजन केलं. आणि बाकीचे गाड्यांमध्ये झोपणारे रामकृष्ण आले. आधी विचारत होते काय करायचं कसं, पण ठोकला तंबू. आता भारी वाटतं. आज असं तंबू ठोकलेला आहे, मस्त आवरलं सकाळी. लागले गे माये आता लागले गे माये आता कवना वाळू. तिकडे पाय तिकडे चतुरा भुज गोपाळो. तिकडे पाय तिकडे चतुरा भुज गोपाळो. वाळून गेले माया सकया साधू संतांची निंदा केले. हरे भक्तांची स्तुती नाही केले. हरे भक्तांची स्तुती नाही केले. देवाच्या पंगो झाले. देवाचा पंगो झाले. आम्ही दिंडीच्या पुढे येऊन बसलो, लई थकलो. गाडी डिझेल काहीतरी टाकायला थांबली असल्यामुळे आम्ही थांबलो. जेजुरी 8 किलोमीटर आहे आता इथून. वहिनी आम्ही इथे येऊन बसलो. तोपर्यंत थोडा आराम होतो. आलीच दिंडी पण जवळजवळ. दिंडीला सोडत नाही, पण आता थोडं बसायचं होतं. कुठे हो आपण? सासूवर नाही, सासूवर नाही. जेजुरी 8 किलोमीटर पाठीमागे पुढं. चला, लय पाय दुखू राहिले आता. पण ज्याला वारी करायची त्यांनी खरंच अवश्य वारकरी वारी करा. चला, रामकृष्ण. काय होतं तिथे जागेवर मुक्काम असला ना, मग जाऊन यायला काय शेतात बसलोय का आता मस्त. जेजुरी 1 किलोमीटर आहे. एवढ्या दिंड्या चालू आहे रस्त्याने. आम्ही इथं आज मुक्कामाला आहे. आता स्वयंपाकाची तयारी चालू. प्रत्येक ठिकाणी दिंडीवाले थांबलेले. आता आमची इथं स्वयंपाकाची तयारी. सगळ्या बाया स्वयंपाक करतात. माझी थोडी तब्येत बिघडली त्याच्यामुळे मी झोपले.